प्रश्न आहे सगळ्यांना ऐका आता लिहायचं बंद करा. बरोबर 5:20 घड्याळाच्या दोन काट्यामधील कोण किती अंशाचा होईल. मुद्दा म्हणून असे प्रश्न विचारतात. असा प्रश्न का विचारतात तर सांगतो तुम्हाला. 5:20 परत 7:28 परत 9:36 असे प्रश्न विचारतात. पुढे बघायचं. आता 7:28 9:36 5:20 काय दिसलं तुम्हाला हो? 10:40 असा प्रश्न विचारण्याचा पाठीमागचा काय उद्देश आहे? पहा उद्देश काय बघा. 5:20 20 5च्या किती पट आहे? 20 5च्या किती पट आहे? अहो 20 5च्या पाड्यात कुठे भेटते? 5 1 5 5 4 5 20 तुम्ही बोलला नाही का बरं? 20 5च्या किती पट आहे? 4 4 पट. 28 7च्या किती पट आहे? 4 4 पट. 7 चौक 28 7 चौक 28 36 9च्या किती पट आहे? 4 4 पट आहे. अहो 9चा पाडा आहे. 9 चौक 6 ते 9 चौक 40 7 चौक 28 5 चौक 20. ज्या वेळेला वाजून किती मिनिटं किती वाजले त्याच्या चौपट आहे का? त्याच्या चौपट आहे ना. अशा वेळेला येथे किती वाजले ची चौपट मिनिटे आहेत. काय लिहिलं? येथे किती वाजलेची चौपट मिनिटे आहे. आहेत. 5 वाजले 20 चौपट आहे. 7 वाजले चौपट 28 मिनिट आहे. 9 वाजले चौपट 36 मिनिट आहे. अशा वेळेला चौपट असेल तर अशा वेळी घड्याळाच्या दोन काट्यामधील कोन बरोबर मिनिटांची दुप्पट करावी. काय दिलं? मिनिटांची दुप्पट दुप्पट करा. करावी. मला सांगा 5:20 दोन काट्यामधला कोण किती मापाचा होईल? अहो मिनिटे किती आहे? 20 20 ची दुप्पट 40 40 अंश. किती? 7 ची दुप्पट 28 ची दुप्पट 560 28 ची दुप्पट 28 दोन्ही 56 पाचकडे ते कुठं गेलं? का बेंगलोर दिस येत ना पुढे येत ना. 28 दोन्ही 56 पुढे 36 दोन्ही 72 72 आणि 40 ची दुप्पट 80 आणि तुम्हाला हे नॉलेज कुठेही वाचायला मिळणार नाही. 5:20 5च्या दुप्पट 20 5:20 घड्याळाच्या दोन काट्यामधला कोन 20 ची दुप्पट 40 40 7:28 घड्याळाच्या दोन काट्यामधला कोन 28 दोन्ही 56 9:36 घड्याळाच्या दोन काट्यामधील कोन 72 72 आणि 10:40 घड्याळाच्या दोन काट्यामधील कोन 40 दोन्ही 80 ओके समजलं सगळ्यांना? समजलं.